हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. कसा वाटतोय व्ह्यू आजचा ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कमेंट केल्यानंतरच मला कळणार आहे तुम्हाला काय वाटतंय आणि काय नाही ती. बघा आमच्या झाडाचे आंबे बघा, कैऱ्या कशी तोडती माझी मुलगी बघा. कारण का आज करायचा होता गोळा आंबा. हो का, तिनं 2-4 तोडून आणल्या आणि सगळ्या धुवून स्वच्छ आम्ही साली काढून घेतल्या त्याच्या. हे आमच्या झाडाचं आमच्याच घर दारात आहे का ना 4-5 नमुन्याच्या आंब्याची झाडं आहे ती. त्याच्यातलं तिनं बघा खालच्या साईडला जो होता ना त्याचे तोडून आणलेले चांगल्या कैऱ्या होत्या. अजून काय कुई एवढी बनली नाही आहे. मग ते धुवून घेतला चांगला मगात स्वच्छ असा धुवून घेतला. कारण का धुतल्याशिवाय ते कसं असतं त्याचं चिक असतंय ना, मग ते उगं बादल म्हणून आपलं धुवून घेतला तिनं. धुतल्यानंतर मग म्हणलं चला आपलं त्याच्यावरच्या साली वगैरे काढून घ्यायच्या. मग टाईमपास करत होतो काल, कारण परवा दिवशी काहीच काम नव्हतं. ही परवा दिवशीचा व्हिडिओ आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल काल टाकला नाही आज टाकलाय म्हणून म्हणलं सांगावं. ही परत मी साली काढून दिल्या. मग माझ्या मुलानं सगळं खिसून दिलं. मला खिसायला पण वेळ लागतो का नाही. मग ती आंबा असतो ती वल्ला म्हणजे असं हाताला एकदम वल्ला लागतो, त्याच्यामुळे खिसणं काय फास्ट होत नसते. मग तसंच त्यानं तरी पण मला म्हणायचा मम्मी बघ एवढं झालं, मम्मी बघ एवढं झालं, असं दाखवत त्यानं खिसून दिला मला. आणि मी म्हणलं तुम्हाला गोळा आंबा खायचा आहे, मला नाही खायचा. मग तरी पण म्हणला की हो खायचं आहे, मला जास्त द्यायचा. असं करत त्याच्याकडनं सगळा आंबा मी खिसून घेतला. आणि मग संध्याकाळचं टायमिंग होतं बघा. इकडे स्वयंपाकाची गडबड उठलेली आणि इकडे ह्यांचं चाललेलं गोळा आंबा कर. म्हणलं चला एकदा आपलं केला म्हणजे पोरांचं पण कसं असतंय मन समाधान होतंय म्हणून गोळा आंबा करून दिला बघा. आणि गावातनं वगैरे जाऊन आलो बघा. त्याच्यानंतर मग गोळा आंबा करायला घेतला. स्वयंपाकाला निम्म भात वगैरे करून घेतला, कारण मुलं छोटे आहे ती पटापटा भात खाऊन आपलं त्यांचं होतंय म्हणून भात एकीकडे आणि भाजी वांग्याची करून घेतली. आणि परत लगेचच गोळा आंबा करायला घेतला. आणि मी आंब्यातलं सगळं पाणी पिळून काढलं, कारण का म्हणलं त्यानंच अजून आंबट होईल म्हणून मी सगळं पाणी चांगलं भाजून घेतलं. एक 5-10 मिनटं हाय असा आंबा. म्हणलं कसं आहे जर तूप वगैरे टाकलं तर कसं वेगळीच चव लागेल आणि परत कसं आहे त्याला पण पाणी सुटेल म्हणून म्हणलं नको. म्हणून मी आंबा भाजला एक 5-10 मिनटं. आणि मग त्याच्यात 1-1.5 वाटी गूळ टाकला आणि अर्धी वाटी साखर टाकली. कारण का म्हणलं परत कसं मोजून घेतलेलं तरी पण थोडासा आंबटच म्हणजे आंबट गोडच छान लागतो. लय बी असा गोड नको, लय बी असा आंबट नको, म्हणून मी तसं करून घेतला. आणि काय नाही नुसतं बघा सोपी रेसिपी आहे ही. ह्याला काय लयच असं ही नाही. आणि ह्याच्यात कसं आहे वेलची पूड तुम्हाला टाकायची असली तर टाका, नसली टाकायची तरी चालेल. ह्याच्यात मी मीठ तेवढं टाकलंय. मग मी वेलची पूड नव्हती टाकली बघा, मी सेंदा मीठ टाकलं. कारण का त्याची टेस्ट एकदम ह्याच्यासारखी असते, ती चाट मसाला असतो ना तशी लागते सेंदा मीठची, सेंदा नमकची चव. म्हणून मी ती टाकून घेतलेलं एक चवीपुरतं. आणि तसं सेम टू सेम इतकं भारी झालं का नाही, इतकं छान लागत होता गोळा आंबा विचाराय नको. रात्री सगळ्यांनी खाल्ला म्हणजे चपाती बरोबर असं जामसारखा लागतो. त्याच्यामुळे मुलांनी माझ्या तीच खाल्ला. कुठला पण विषय कसा असतो एकदम व्यवस्थितपणे हँडल केला का नाही तो व्यवस्थित हँडल होत असतो. पण कसं असतंय गडबड केली किंवा असं पटपट असं म्हणजे हे केलं ना तर कुठलाच विषय म्हणजे कुठलीच गोष्ट हँडल होऊ शकत नाही आहे. त्याला पद्धतशीरी व नीटनेटकेपणानं हँडल करावी लागते. आता तेवढं तर ही माझ्याकडं नाही आहे. मी असं फास्टमध्ये किंवा हळूवार असं काहीतरी हँडल करावं किंवा काय करावं, मला जेवढं शक्य आहे ना तेवढंच मी करत असते. कारण का माझी कॅपॅसिटी मलाच म्हणजे कसं थोडीफारच आहे. असं म्हणजे जास्त असं मला होईल तेवढं मी करू शकते. मग मी आपलं आली पटापटा उरकून घेतलं बघा. सगळं जेवण वगैरे केलं. मुलांचं चाललेलं कधी करते गोळा आंबा. मग गोळा आंबा व्हायला तर 5-10 मिनटं तर लागते. तर कारण का ते सगळं गोळ आटावं लागतो, त्याच्यातलं साखरेचा पाक असतो तो घट्ट व्हावा लागतो. मग कुठं ती गोळा आंबा हो का मी सेंदा नमक टाकलाय त्याच्यात. तुम्हाला वाटत असेल का फुडती ही पण ते कसं असतं ढेकळं असते असं गोल असं ह्याच्यासारखं, म्हणून मी जरासा फोडून टाकलं त्याला. कारण का म्हणलं एका जागेला असल्यावर त्याची चव पण वेगळी लागेल ना. मग सगळीकडे पसरायसाठी मी त्याच्यात फोडून टाकला. आणि वेलची पूड काय टाकली नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल गोड पदार्थ आहे त्याच्यात वेलची पूड टाकाय पाहिजे होती. पण म्हणलं जरा वेगळं काहीतरी करावं, रोजचंच असते. मग रात्रीच्या जेवणात बघा काय होतं, गोळा आंबा, वांग, शेंगदाण्याची चटणी, मसाले भात आणि चपाती एवढं सगळं केलं. मग पोरांना ते खायचं होतं म्हणल्यावर तेच केलं. अजून तरी पापड तळ म्हणत होते, पापड काय तळले नाही ती. आणि मग पुढं म्हणलं चला आता बाटल्या सकाळचं आहे बघा ही व्हिडिओ. पोरींनी माझ्या आमच्या इकडं लय गरम व्हायला लागलं म्हणून तिनं बाटल्या धुवायला घेतल्या बघा. सकाळी म्हणलं फ्रीजमध्ये ठेवावं आणि डेरा आणला की म्हणजे असं मुलं काय ठेवतच नाही ती, म्हणून म्हणलं चला डेरा नको. मग सकाळी नाश्ता केलता चपात्यांची, म्हणजे चपात्या परत नंदुबाई आलत्या त्यांना जेवायला वगैरे केलतं. मग म्हणलं चला आता सगळं त्यांनी येताना पॅप्स्या आणलेल्या मुलांना. चला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.